यस रोलिंग. मला वाटतं या तयारीच्या कामामध्ये खरं तर माननीय आमचे नेते आणि आमदार अनिल परब, माननीय बाळानंद हे दोघं जण त्यामध्ये पुढाकार घेऊन सगळं आयोजन त्यामध्ये आम्ही सहकार्य करायला आलो. कारण मुळात हा सगळा मतदारसंघ आमच्या लोकसभेत येतो. पुन्हा या परळीच्या आमच्या विधानसभेच्या संबंध विभागाच्या माझी महापौर आहे, तिथे बाजूला माझ्या सूर्यप्रभूच्या समान आहे. सगळेजण पाहणी नुसते बघायला गेले आमचे असतात. उद्याचा हा ऐतिहासिक मेळावा उभ्या महाराष्ट्रानं डोळे टिकवून टाकणारा होणार आहे. पण त्याचमुळे त्याचं नियंत्रणही छान व्हायला या दृष्टीनं इथं पाहतोय. आता हे पाहिल्यानंतर असं वाटतंय की काय होईल मला सांगता येत नाही. भन्नाट असून महाराष्ट्राचे डोळे टिकतील, पण काही मांजरं त्यांच्या आता त्यांच्या शेवटी जागे होतात ना. त्यांना विचारा, पहिल्यांदा आमच्या मोर्चाला परवानगी दिली असती तर हा विषय आला असता का? तुम्ही परवानगी देत नाही आणि आता आल्यानंतर तुम्हाला अडवून जायचं. सगळ्यावर बात करू, सोडून द्या. फुका फुका गेलाय तो. फुका गेलेल्या माणसांचं तुम्ही काय घेता? काय संख्या तुम्ही एक्सपेक्ट करताय सध्या? किती भीड राहील? लोक बघा, आकडा काय आम्ही सांगू शकत नाही. उद्या तुम्ही पाहायचं सांगायचं. काँग्रेस येणार नाही अशी बातमी आहे. मला कळत नाही. मुला असं आहे की हा मराठीचा विषय आहे. शिवसेना बीजेपी किंवा शिवसेना मनसे कोणी असा काही विषय नाही. हा विषय मराठी भाषेचा संदर्भातला विषय आणि त्याला धरून ज्यांना ज्यांना मराठीबद्दल असतील आहे येणार नाही म्हणजे असं काही नाही. आपण मुलाला व्यक्तिगत निमंत्रण आणि बोलवतो अशातला भाग पुढाकार घेणारी मंडळी आमची जी आहेत, बाळानंद किंवा अनिल हे व्यक्तिशः काही सर्वपक्षीय लोकांशी बोलत आहेत. त्यातले ज्यांना शक्य ते येतील. पोस्टर्स पण लागले सर इकडे समोर बघा सर. किंवा शिवसेनेचे हे बघा, आता ज्यांना वाटतं त्यांनी द्यावं. बाकी ज्यांना कोणा एक असं नका बोलू तुम्ही, आग चिडवा हे करायचा प्रयत्न करू नका. सगळ्यांनी जाऊ शकता. कोणी प्रतिबंध केला का इतरांना जाऊ नका? कशासाठी? शरद पवार तुम्हाला आपल्याला मराठी माणसांना आडवी जायची सवय ती बंद करा. शुभ बोल रे नारे असं काल मी शब्द बोललो. चांगली गोष्ट घडते तिचा आनंद. सर हां येतो.